नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात अंगणवाडी सेविकांचा सहभाग. राज्यातील अंगणवाडी केंद्रे राहणार बंद याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील अंगणवाडी केंद्रे कशा पद्धतीने बंद राहणार आहेत जाणून घेऊया. पाहू शकता, अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा. जसे की 2,10,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे. काय आहे अपडेट? दिनांक 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात अंगणवाडी सेविका घेणार सहभाग. बघा अपडेट काय आहे. मध्यवर्ती सरकारने कामगार किंवा कर्मचारी हितांचे असलेले कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर श्रमसंहिता हा कामगार कर्मचारी विरोधी असून त्या रद्द कराव्यात आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नमूद प्रलंबित मागण्या सोडवाव्यात. यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिनांक 12 फेब्रुवारी म्हणजे आज दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात सहभागी होण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतले असल्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री, महिला व बाल विकास मंत्री यांच्यासह सचिव, महिला व बाल विकास विभाग, आयुक्त A2 योजना नवी मुंबई यांना या ठिकाणी देण्यात आले आहेत. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारने आणलेले कामगार कर्मचारी विरोधी कायदे रद्द करावेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते लागू करावेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ग्रॅज्युटी लागू करावी. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या सेविकाताईंना 24,800 रुपये आणि मदतनीसताईंना 20,400 रुपये हे वेतन या ठिकाणी लागू करावे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता तो मानधनात वर्ग करून सरसगट लागू करण्यात यावा. योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करून दरमहा पेन्शन लागू करण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो कामाचा थकीत मोबदला आहे तो मोबदला देखील तातडीने अदा करावा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासह अन्य योजनाबाह्य कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नयेत व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दरवर्षी 15 दिवसांऐवजी 1 महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची भर पगारी रजा लागू करावी. FRS करण्यात येणाऱ्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या देखील या ठिकाणी दूर करण्यात याव्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकरच्या कामाचा विचार करून 5G मोबाईल देऊन दरवर्षी 3,700 रुपये मोबाईल रिचार्जसाठी देखील देण्यात याव्या. बघा, अशा विविध मागण्यांसाठी या ठिकाणी सरकारचा सदर निर्णयाविरोधात उद्या 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सहभागी व्हावे असे देखील आवाहन आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीतर्फे रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे, राजू पाटील आणि वकील पाटील आणि अमोल बैसाणे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. बघा, हे पाहिलं 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात अंगणवाडी सेविकांनी घेतलेला सहभाग याच्याबद्दल अपडेट. बघा पुढचा आहे देशव्यापी संपात अंगणवाडी कर्मचारी होणार सहभागी. कशा पद्धतीचा अपडेट आहे बघा. मध्यवर्ती सरकारने कामगार कर्मचारी हितांचे जे असलेले कायदे आहेत ते कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच निर्णयाच्या विरोधात व प्रलंबित मागणीसाठी दिनांक 12 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. याच संपात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीने मध्यवर्ती सरकारला निवेदन देखील दिलेलं आहे. त्यात म्हटले आहे की कामगार आणि कर्मचारी हे हितांचे कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता तयार करून लागू करण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतला आहे. यामुळे ही संहिता कामगार विरोधी असून देशभरातील विविध कामगार संघटनांनी विरोध करून सदरची संहिता रद्द करण्याची मागणी केली आहे. म्हणून अंगणवाडी कर्मचारी ही देशव्यापी लाक्षणिक संपात सहभागी होणार आहे. केंद्र सरकारने आणलेले कामगार कर्मचारी विरोधी कायदे रद्द करावेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते या ठिकाणी लागू करावेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ग्रॅज्युटी लागू करावी. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविकांना 24,800 आणि मदतनीसांना 20,400 हे वेतन या ठिकाणी लागू करावे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता तो मानधनात वर्ग करून सरसगट लागू करण्यात यावा. योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करून दरमहा पेन्शन लागू करण्यात यावी.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो कामाचा थकीत मोबदला आहे तो मोबदला देखील तातडीने अदा करावा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासह अन्य योजनाबाह्य कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नयेत व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दरवर्षी 15 दिवसांऐवजी 1 महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची धर पगारी रजा लागू करावी. FRS करण्यात येणाऱ्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या देखील या ठिकाणी दूर करण्यात याव्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकरच्या कामाचा विचार करून 5G मोबाईल देऊन दरवर्षी 3700 रुपये मोबाईल रिचार्जसाठी देखील देण्यात याव्या. बघा, अशा विविध मागण्यांसाठी या ठिकाणी सरकारचा सदर निर्णयाविरोधात उद्या 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सहभागी व्हावे असे देखील आवाहन आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीतर्फे रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे, राजू पाटील आणि वकील पाटील आणि अमोल बैसाणे यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर तिसरे या ठिकाणी पाहू शकता अपडेट एकूणच सेमच अपडेट आहे, परंतु कशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे तेच या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत. बघा, टायटल काय सांगतोय. देशव्यापी संपात अंगणवाडी कर्मचारीही उतरणार. 12 फेब्रुवारीला राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे या ठिकाणी बंद राहणार आहेत आणि कर्मचारी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी महाराष्ट्रभर या संपामध्ये सहभागी होऊन हा जो संप आहे तो देशव्यापी लाक्षणिक संप यशस्वी करून दाखवणार असल्याची माहिती समन्वय समिती व कृती समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे. सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी एकजुटीने हा लढा या ठिकाणी यशस्वी करूया आणि उद्याचा जो 1 दिवसीय राज्यव्यापी संप आहे तो या ठिकाणी यशस्वी करून आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत पुन्हा एकदा या सरकारला या ठिकाणी दाखवून देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. बघा, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.